तर मी ज्या रोजच्या भाज्या करते त्याच टाकत असते व्हिडिओला. तर तुम्ही म्हणाल काय आम्हाला काय माहिती नाहीत का या भाज्या? पण तसं नसतं. कारण कधी-कधी आपण ज्या रोज भाज्या करतो ना, त्या सामान्यांच्या घरात ज्या रोज साध्या सिंपल भाज्या होतात त्या करतो. आता बघा मी इथे चवळीच्या मस्त शेंगांची भाजी करायला घेते. चवळीच्या शेंगा मस्त बारीक करून घेतलेले. तुम्ही हाताने करू शकता किंवा सुरीने कैचीने बारीक करू शकता. इथं मस्त तेलामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो परतवून घेतलेला आहे आणि त्यात चवळीच्या शेंगा मस्त स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेल्या त्या टाकून द्यायच्या. स्वच्छ धुवायच्या, कुठल्याही भाजी स्वच्छ धुवायच्या कारण त्या जंगलात असतात. त्याच्यात कुठे पाखरं वगैरे फिरलेली असतात, काहीही फिरलेली असतात. त्यामुळे स्वच्छ कुठल्याही भाज्या धुवून घ्यायच्या. इथं हळद, मीठ, हिंग टाकून घ्यायचं आहे मस्त चवीनुसार आणि छानपैकी इकडून तिकडून परतवून घ्यायचं. तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. त्याच्यात टाकायची हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी वरतून टाकले त्यामुळे तिला तिखटपणा जरा कमी येईल, पण भरपूर टाकली की मस्त तिखटपणा येतो. आणि छान भरपूर सारी कोथिंबीर टाकायचे आणि इकडून तिकडून परतवून पुन्हा मस्त की थोडासा मस्त की खोबरा किसलेला टाकायचा. तुम्ही सुका खोबरा टाकू शकता, ओला खोबरा, कुठलाही खोबरा टाकू शकता, शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतो. मस्त खोबरा टाकून घेतलेलं आहे. लगेच झाकण ठेवून मस्त 5-10 मिनटं शिजवून घ्यायचे. दणदणून थोडीशी वाफ द्यायची छानपैकी. आणि ह्याच्यात मी ना थोडीशी गाठी शेव टाकलेली चवीसाठी. आता मस्त की तुम्ही गाठी शेव नसेल टाकत तर तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, पण मी टाकलेली मला आवडते. आणि मस्त गाठी शेव टाकून ही भाजी अशी छान तयार झाली. कशी वाटली भाजी कमेंटमध्ये आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जेवणासाठी टिफिनसाठी देऊ शकता. चपाती भाकरीबरोबर भातावर कशावरी भाजी छान लागते. चला तर छान रेसिपी झालेली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशा छान छान रेसिपी टिफिनच्या आयडिया मी रोज टाकत असते. लॉंग शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघू शकता. कमेंट करून सांगा माझ्या भाज्या रेसिपी कशा वाटतात. कमेंटमध्ये सांगा. छान झालेली भाजी मग या खायला. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भाजी.